की बारामतीमध्ये कुठेही डेव्हलपमेंट झाली की ऍक्सिडेंट्स वाढतात. बारामतीचे एकट्याच अशी नाही, हायवेजवर होतात, सगळीकडे होतात. आपण सगळ्यांनी पूर्णपणे ह्याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे. स्पीड ब्रेकर्स वाढवले पाहिजेत आणि सायनेजेस वाढवले पाहिजेत. आणि स्पीड ब्रेकर्स तर तातडीने मला सांगितलं होतं प्रशासनाने की आम्ही या आठवड्यात स्पीड ब्रेकर करू. एकही स्पीड ब्रेकर वाढलेला नाहीये बारा. तज्ज्ञांना विचारा. गडकरी साहेबांनी जेव्हा नवले ब्रिजला माझ्याकडे सातत्याने ऍक्सिडेंट्स होते, तो आपल्याच बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. मी गडकरी साहेबांची मदत घेतली. त्या चौकासाठीही मी ते सगळे आणले होते. आता कलेक्टरांशी सातत्याने या विषयावर बोलण्यात आले की तो एनजीओ आहे जो ह्याच्यातच तज्ज्ञ आहे की जे ऍक्सिडेंट ज्याला ब्लाइंड स्पॉट्स म्हणतात इंग्रजीमध्ये, ट्रॅफिकच्या भाषेमध्ये, त्या ब्लाइंड स्पॉट्समध्ये जिथे ऍक्सिडेंट्स होतात तिथे काय करता येईल. एखादा आरसा लावता येतो, तिथे सिग्नल लावता येतो, तिथे रम्बलर्स करतात. आम्ही सगळीकडे स्पीड ब्रेकर नाही केले नवले लॉन्चला, तिथे रम्बलर्स केले. ते छोटे छोटे असतात बघा, त्या रम्बलर्सनी हळूहळू स्पीड कमी होते. आणि आता म्हणजे मला अभिमान वाटतो आणि मी जाहीरपणे त्याच्यासाठी गडकरी साहेबांचे आभार मानते की सगळ्यांचीच, म्हणजे जे ड्रायव्हर्स आहेत, सगळे चालक आहेत, त्यांचंही सहकार्य झालं, स्पीड कमी झाली. नवले ब्रिजवर आता आधीसारखे ऍक्सिडेंट होत नाही. अशा दुर्घटना त्याच्यामुळे बारामतीचा एक ड्रॉइंग करून, मागेही तो एनजीओ इथे मी बोलवला होता, त्या एनजीओला गडकरी साहेबांच्या त्या एनजीओचं मार्गदर्शन घेऊन बारामतीचं ट्रॅफिक प्लॅनिंग, जसं टाउन प्लॅनिंग करतो तसं ट्रॅफिक प्लॅनिंग तातडीने करण्याची गरज आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.